आजच्या सेवेकरता प्रसंग अनुरूपाने निवडलेला अभंग, अभंग हा 4 चरणाचा आहे, पण ज्या संताने हा अभंग लिहिलाय त्या संताला तुम्ही बसल्या जागून जरी आवाज दिला तर त्यांच्या कानापर्यंत जाईल. म्हणजे ज्यांचा अभंग आहे, ज्यांचा म्हणण्यापेक्षा आपल्या भूमीतल्या संतांनी लिहिलेला आजचा अभंग सेवेकरता निवडलेला. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रत्येक गोष्टीचा परिहार द्यावा लागतो. म्हणजे आपण मुलगी बघायला गेलो की नाव विचारायचं, गाव विचारायचं, सगळं विचारतो, आणि एखाद्या वेळी अचानक तिच्या लक्षातच येत नाही एखादं नाव, मग म्हणतात मुलीने या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. जे कमी आहे त्याच्याकडे जास्त आपलं लक्ष केंद्रित असतं, पण जेवढे दिलेत तेवढे ऐकून आपले कान समाधान होत नाहीत. त्याच्यासाठी आजचा अभंग आहे. परिहार याच्यासाठी असतो की जेवढं काही चाललंय या गावामध्ये, या पंचक्रोशीमध्ये, त्याच्यासाठी प्रत्येकाचा हातभार असतो. अखंड हरिनाम सप्ताह 50-50 लोक एकत्र आल्याच्या नंतरही तो टिकेल की नाही याची शाश्वती नसते, पण एक व्यक्ती झपाटल्यासारखा अखंड हरिनाम सप्ताह करतो. तुमच्या सगळ्यांच्या मदतीने एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण जे खरं आहे ते खरंच आहे, जे सत्य आहे ते सत्यच आहे, आणि योग्य वेळी जर ते नाही बोललं गेलं तर त्याचा विस्तार होत नसतो. त्यामुळे हा अखंड हरिनाम सप्ताह वर्षानुवर्ष चालत राहावा इतकीच नामदेवरायाच्या चरणी आज प्रार्थना करतो. असा गोड असा अखंड हरिनाम सप्ताह. अखंड या शब्दाचा अर्थ जर आपण लक्षात घेतला, वेद, पुराण, शास्त्र, ग्रंथ या सगळ्यामध्ये फार फार तर 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 10 वेळा, 20 वेळा अखंड हा शब्द आला असेल. पण या भूतलावर एक अशी गोष्ट आहे की ज्या गोष्टीसाठी अखंड हा शब्द 1, 2, 1000, 2000 नाही तर लाखो वेळा वापरला गेलाय, तो म्हणजे अखंड हरिनाम सप्त्यात. अखंड या शब्दाचा अर्थमुळी कधी न खंडणारा शब्द म्हणजे अखंड. अखंड काय या भूतलावर? तर या भूतलावर अखंड वारकरी संप्रदाय, ज्याच्या मुळे आज आपण जिवंत आहे. ते म्हणाल ते कसं काय? तर इतकं गोड जर भजन आपल्या कानात नाही पडलं तर आपण जगू शकू का? नाही जगता येणार. मग या विश्वाला वळण देणारं जर काही महत्वाचं असेल, भक्तीच्या मार्गाला घेऊन जाणारं काही असेल, तर तो वारकरी संप्रदाय एकमेव. या विश्वात अनेक संप्रदाय आहेत, पण दया, क्षमा, शांती, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास. मेनाहून मऊ जर कुठला संप्रदाय असेल तर वारकरी संप्रदाय, ज्याच्यामध्ये नम्रता आहे. कितीही मोठा असला तरी तो खाली वागतो, हा वारकरी संप्रदाय. आणि त्या वारकरी संप्रदायातली आपण सगळी लेकरं आहोत. विठ्ठल विठ्ठल.